आधीच्या काळात आर्थरायटिस, व्हेरिकोज वेन्स, शुगर, बीपी हे आजार लोकांना 50च्या नंतर व्हायचे. पण आता कुठल्याही वयात होतात आणि प्रत्येक व्यक्ती ही वेगळी आहे. त्यामुळे त्याची उपचार पद्धती सुद्धा वेगळीच असायला पाहिजे, असं होमिओपॅथीचं तत्व आहे. 100 पेशंट जर तुमच्याकडे आले म्हणजे तुम्ही 100 वेगवेगळ्या उपचार पद्धती तयार करतात. हो, अमेझिंग. म्हणजे तुमच्याकडे आतापर्यंत वेगवेगळ्या आजारासाठी 10 लाखाहून अधिक रुग्ण आलेले आहेत, तर आतापर्यंत तुम्ही 10 लाख उपचार पद्धती करून चुकलात. हो. दिस इज सिम्पली अमेझिंग. म्हणजे याचाच एक वेगळा नवीन वर्ल्ड रेकॉर्ड होईल. नमस्कार. हेल्थ टॉक्स ह्या पॉडकास्टच्या माध्यमातून मी तुषार पुन्हा तुमच्या भेटीस आलोय एका नवीन आजारावर चर्चा करण्यासाठी. जे लोक आपला हा पॉडकास्ट पहिल्यांदा बघतायत त्यांच्या माहितीसाठी मी तुम्हाला सांगू इच्छितो की ह्या पॉडकास्टच्या माध्यमातून आपण विविध आजारांवर तज्ज्ञ डॉक्टरांशी चर्चा करत असतो. एखाद्या आजाराबद्दल सर्वसामान्य माणसाच्या मनात जे काही प्रश्न असतात ते प्रश्न मी इथे मांडण्याचा प्रयत्न करतो. तो आजार नेमका काय आहे, त्याची लक्षणे काय आहेत किंवा त्याच्यावर उपचार काय घ्यावे, कसे उपचार घ्यावे, ह्या सगळ्या बाबींवर आपण सविस्तरपणे विश्लेषण करत असतो. आणि आपण आज ज्या आजारावर बोलणार आहोत त्या आजाराचं नाव आहे आर्थरायटिस म्हणजेच संधिवात. आणि त्यासाठी नम्मा होमिओपॅथीमध्ये गेल्या 10 वर्षापासून सातत्याने कार्यरत असलेल्या डॉक्टर अश्विनी आज आपल्यासोबत आहे. डॉक्टर अश्विनी, तुमचं हेल्थ टॉक्स पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. नम्मा म्हणजे हा जो काही शब्द आहे तो नमो नम इथून घेतला आहे का? नाही, नम्मा हा तर खरं तर कानडी शब्द आहे आणि ह्याचा उगम झालाय कर्नाटकातून. नम्मा म्हणजे आमची. हो, नम्मा म्हणजे आमची. बरोबर. या संस्थेमध्ये 350पेक्षा जास्त अधिक तज्ज्ञ डॉक्टर होमिओपॅथिकच्या त्या औषधांवर रिसर्च करून ॲडव्हान्स औषधं तयार करतात, जेणेकरून रुग्णाला त्याची लाईफस्टाईल न बदलता आमचे उपचार घेता येतील. लाईफस्टाईल न बदलता म्हणताय तुम्ही? म्हणजे एखाद्याच्या चुकीच्या लाईफस्टाईलमुळे त्याला आजार झालाय आणि ती चुकीची लाईफस्टाईल जगतच ती तुमची औषधं घेईल आणि तो पूर्णपणे बरा होईल. यात तुम्ही एक्स्ट्रीम केसेस पकडू नका. म्हणजे अगदी एखादा 24 तास दारूत डुबकी मारून बसलेला आहे आणि त्याला जर आम्ही एखाद्या आजाराचे उपचार दिले तर तो बरा होईल अशी अपेक्षा मात्र तुम्ही ठेवू नका. अहो नाही, त्याला तर होमिओपॅथीच्या औषधांमध्ये डुंबवलं ना तरी तो काही बरा होणार नाही. बरोबर. जेव्हा मी लाईफस्टाईल हा शब्द वापरते ना तेव्हा असं समजा की उदाहरणार्थ तुम्हाला गिरगाव चौपाटीची पावभाजी प्रचंड आवडते आणि औषध चालू असताना ते अजिबात खाऊ नका असं आम्ही म्हणत नाही. आता बघा, होमिओपॅथी म्हटलं की कडक पथ्य वगैरे पाळावी लागतात. पण असं जरी असलं तरी आम्ही ज्या मेडिसिन्स तयार केल्या आहेत त्यामध्ये कडक पथ्य पाळायची अजिबात गरज नाही. मिनिमम पथ्यामध्ये तुम्ही आमच्याकडून उपचार नक्कीच करून घेऊ शकता. म्हणजे तुमच्याकडे खाऊन पिऊन उपचार करता येतात? हो, पण प्रमाणात राहून. नाही, हे चांगलंच आहे. म्हणजे मला ना खरं सांगायचं तर पथ्यांची खूप भीती वाटते. हे खाऊ नका, ते खाऊ नका, असं करू नका, तसं करू नका. इतके रिस्ट्रिक्शन्स येतात तुम्हाला सांगतो. आणि माझ्या माहितीनुसार आयुर्वेदा म्हणजे जडीबुटी आणि होमिओपॅथी म्हणजे साबुदाण्याच्या गोड गोळ्या. तुम्हाला तर ना व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीची डॉक्टरेटची पदवी दिली पाहिजे. आता काय करणार तुम्हीच सांगा मला. आजकाल सोशल मीडियाने इतका जोर पकडला आहे ना की आपण इकडून तिकडून जे काही ऐकतो किंवा जे काही व्हिडिओज बघतो त्या पलीकडे आपल्याला काहीच माहीत नसतं आणि कोणालाच माहीत नसतं. आणि म्हणूनच आयुर्वेदा आणि होमिओपॅथी याच्यात नेमकं डिफरन्स काय हे मला जाणून घ्यायचं आहे. आयुर्वेद हे त्रिदोष सिद्धांतांवर अवलंबून आहे. आता त्रिदोष सिद्धांत म्हणजे वात, पित्त, कफ या 3 दोषांच्या संतुलनावर आरोग्य अवलंबून असतं आणि आरोग्य टिकवून ठेवणे आणि दीर्घकालीन आजार समूळ नष्ट करण्यावर आयुर्वेद भर देतं. पण होमिओपॅथीमध्ये आजाराचे कारण शोधून त्या कारणावर उपचार केले जातात. आजाराचे कारणच नसेल तर आजार कसा होईल? त्यामुळे होमिओपॅथी औषधोपचार घेतल्यानंतर आजार मुळापासून नष्ट होतो आणि तो आजार पुन्हा उद्भवण्याची शक्यता फार कमी असते. होमिओपॅथीला 200 वर्षांचा इतिहास आहे बरं का. समानाला समान बरे करते या मूलभूत तत्वावर होमिओपॅथी आधारलेली आहे. म्हणजेच शरीरात विशिष्ट आजाराची लक्षणे उद्भवत असतील तर होमिओपॅथीनुसार त्या आजारावर औषध म्हणून तोच पदार्थ सूक्ष्म प्रमाणात दिला जातो. तर होमिओपॅथी रूट कॉजवर काम करते. म्हणजे काट्याने काटा काढतो किंवा लोहा लोहे को काटता. अगदी त्याचप्रमाणे होमिओपॅथी सुद्धा काम करते, राईट? अगदी बरोबर. आणि प्रत्येक व्यक्ती ही वेगळी आहे, त्यामुळे त्याची उपचार पद्धती सुद्धा वेगळीच असायला पाहिजे,
असं होमिओपॅथीचं तत्त्व आहे. याच तत्वाला अनुसरून नम्मा होमिओपॅथिकने पुष्कळ संशोधन करून इम्युनोजेनिक मायस्मॅटिक 6th जनरेशन होमिओपॅथिक फॉर्म्युला शोधून काढला आहे. हां, एकदा टी व्हीवर तुमच्या कार्यक्रमात मी हे नाव ऐकलं होतं का? इम्युनोजेनिक मायस्मॅटिक 6th जनरेशन होमिओपॅथिक फॉर्म्युला. ओके, मग हा फॉर्म्युला एक्झॅक्टली काय आहे? इम्युनोजेनिक मायस्मॅटिक 6th जनरेशन होमिओपॅथिक फॉर्म्युल्यातला पहिला शब्द आहे इम्युनोजेनिक. यातील इम्युनो म्हणजेच आपली रोगप्रतिकारक शक्ती, म्हणजे आपले मेडिसिन रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यावर भर देते. तसेच जेनिक म्हणजे जेनेटिक्स, म्हणजेच तुमच्या शरीरात जे जीन्स आहेत ते फॅमिली जीन्स असतात. त्यात जे रोग आलेले असतात ते तुमच्या आईवडिलांकडून तुमच्याकडे आलेले असतात. त्याला पण आम्ही कव्हर करण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी इम्युनोजेनिक मेडिसिन्स आहेत. मायस्मॅटिक म्हणजे तुमचा जो त्रास आहे त्याला आम्ही बघतो की तुम्हाला कशामुळे हा त्रास नक्की होतोय आणि त्याच्या मुळापर्यंत आम्ही जातो. त्याच्यावर आम्ही तुमच्या शारीरिक आणि मानसिक रचनेनुसार औषधं देतो. आणि 6th जनरेशन म्हणजे आत्ताची जनरेशन आहे. ह्या जनरेशनमध्ये सांगता येत नाही की कोणाला कोणता त्रास कधी होईल. म्हणजेच लहान मुलांपासून मोठ्यांना सर्वांना त्रास होत आहे. आजकाल प्रत्येकाला त्यांच्या समस्येवर झटपट उपाय हवा असतो. म्हणून आजच्या जगाच्या जीवनशैलीनुसार आमच्याकडे 6व्या पिढीचं औषध आहे. आता बघा हां, आधीच्या काळात आर्थरायटिस, व्हेरिकोज वेन्स, शुगर, BP हे आजार लोकांना 50च्या नंतर व्हायचे. पण आता कुठल्याही वयात होतात, कोणत्याही वयोगटात आमची औषधं ही इफेक्टिव्हच आहेत. आणि होमिओपॅथिक म्हणजे आपली होमिओपॅथी. होमिओपॅथीमध्ये औषधं नैसर्गिक घटकांपासून तयार केली जातात आणि ती खूपच कमी प्रमाणात दिली जातात बरं का. त्यामुळे शरीराची स्वतःची रोगप्रतिकारक शक्ती सक्रिय होते आणि आपला आजार बरा होतो. म्हणून या फॉर्म्युलाला आम्ही इम्युनोजेनिक मायस्मॅटिक 6th जनरेशन होमिओपॅथिक फॉर्म्युला असं म्हणतो. म्हणजे अख्खं होमिओपॅथी हे वेगळं आणि नम्मा होमिओपॅथी हे वेगळं असं म्हणू शकतो आपण? अगदीच तसं नाही, पण नम्मा होमिओपॅथीने या फॉर्म्युल्यामुळे होमिओपॅथिक क्षेत्रात आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. हा आमचा जो फॉर्म्युला आहे तो युनिक आहे. तो तुम्हाला कोणाजवळही सापडणार नाही. त्यामुळे आमची उपचार पद्धती ही युनिक बनते आणि अधिक इफेक्टिव्ह बनते. ओके, बरं, आजचा आपला टॉपिक आहे आर्थरायटिस. तर ह्यालाच धरून आपण हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया की आर्थरायटिसचा पेशंट जर नम्मा होमिओपॅथीमध्ये आला आणि उपचार घेण्यासाठी तो इतर ठिकाणी गेला तर त्याला नेमका काय फरक जाणवेल किंवा त्याला काय अनुभव येईल? आमचे 70% रुग्ण हे जुन्या बऱ्या झालेल्या पेशंट्सने रेफरन्स दिल्यावर आलेले असतात. यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की आमच्या इथे उपचार घेतलेल्या पेशंटला काय अनुभव येतो. इज इट? नाही, म्हणजे रेफरन्सनी पेशंट येण्याची ही तर खरं खूप चांगली आकडेवारी आहे. म्हणजे तुम्ही म्हणू शकता की नम्मा होमिओपॅथीची एक प्रकारे माउथ पब्लिसिटी होत आहे. आणि एखाद्या प्रॉडक्टची माउथ पब्लिसिटी तेव्हाच होते जेव्हा काहीतरी क्वालिटीचं त्यातून आपल्याला मिळतं. म्हणूनच 2 वर्षात आमच्या 22 ब्रांचेस ओपन झाल्या. 300हून अधिक डॉक्टर्स आम्हाला हायर करावे लागले. त्यांना वेगवेगळ्या प्रकारे ट्रेन करावं लागलं. आजही आमच्याकडे लोकांना अपॉइंटमेंट घेऊन यावं लागतं. आमचे फक्त 30% हे सोशल मीडिया, तुमचा पॉडकास्ट चालू आहे त्या माध्यमातून, किंवा आमची छोटी मोठी एखादी ॲडव्हर्टाईज असेल त्यातून 30% लोक येतात. बाकी तर सगळे मी यांच्याकडून आलो आहे, अमुक ह्याच्याकडून आलो आहे, त्याच्याकडून आलो आहे असे रेफरन्सेस देत पाठवलेले असतात. म्हणजे तुम्ही तुमच्या पेशंटला नक्कीच काहीतरी युनिक एक्सपिरियन्स देत आहात, है ना? बरं, मला सांगा, एकंदरीत पेशंटला जो तुमच्याकडे अनुभव येतो तो युनिक कसा आहे? याला मी आर्थरायटिसचंच उदाहरण देऊन थोडं एक्सप्लेन करते. आता बघा, आर्थरायटिसचे 100हून अधिक प्रकार आहेत. अरे बापरे, 100? हो. जेव्हा रुग्ण आमच्याकडे आजाराची स्थिती घेऊन येतो तेव्हा तो कोणत्या प्रकारचा आर्थरायटिस आहे हे आम्हाला कळणं फार महत्त्वाचं असतं. जेव्हा तुम्ही नम्मा होमिओपॅथिकच्या शाखेत भेट देता तेव्हा आमची तज्ज्ञ डॉक्टरांची टीम रुग्णाचा इतिहास जाणून घेतात. जसं रुग्णाचा वैयक्तिक आणि कौटुंबिक आरोग्य इतिहास जाणून घेणे, संधिवाताची लक्षणं कधीपासून सुरू झाली आहेत आणि त्याची तीव्रता किती आहे इत्यादी गोष्टी जाणून घेतल्या जातात. त्यानंतर रुग्णाची शारीरिक तपासणी केली जाते. आता ह्या तपासणीत सांध्यांचे निरीक्षण करून सूज, ताण आणि सांध्यातील हालचाल तपासली जाते. तसंच सांध्यांची हालचाल किती प्रभावित आहे हे तपासलं जातं. आता या तपासणीत डॉक्टर काही निरीक्षणे नोंदवून घेतात आणि त्या आधारावर तुमची रक्त तपासणी, एक्स-रे, MRI किंवा अल्ट्रासाऊंड करण्यात येतं. तसंच गरज पडल्यास तुमच्या सांध्यातील द्रवाची तपासणीसुद्धा केली जाते. बोन स्कॅनसुद्धा केला जातो.
हाडांची घनता जाणून घेण्यासाठी डेक्सा स्कॅन करून बोन डेन्सिटोमेट्री रिपोर्ट्स तपासले जातात. या सर्व प्रक्रियेनंतर तुमचा संधिवात कोणत्या प्रकारातला आहे हे अचूक कळतं. त्यानुसार उपचार योजना आखली जाते. ओके. बरं डॉक्टर, आत्ताच तुम्ही म्हणालात की अर्थरायटिसचे 100हून अधिक प्रकार आहेत. त्यातलाच आपण एखादा प्रकार घेऊया आणि त्या प्रकारातले 100 पेशंट जर तुमच्याकडे आले म्हणजे तुम्ही 100 वेगवेगळ्या उपचार पद्धती तयार करतात. हो. अमेझिंग. नाही, हे नवीनच काहीतरी ऐकतोय मी. म्हणजे तुमच्याकडे आतापर्यंत वेगवेगळ्या आजारासाठी 10 लाखाहून अधिक रुग्ण आलेले आहेत, तर आतापर्यंत तुम्ही 10 लाख उपचार पद्धती करून चुकलात. हो. दिस इज सिम्पली अमेझिंग. म्हणजे ह्याचाच एक वेगळा नवीन वर्ल्ड रेकॉर्ड होईल. बरं, उपचार पद्धती एखाद्या पेशंटला दिल्यावर आम्ही रिलॅक्स होतो असं नाही बरं का. हां. तर उपचार चालू असताना प्रत्येक टप्प्यावर आम्ही त्या पेशंटला बिफोर आणि आफ्टर असे रिझल्टसुद्धा दाखवतो. वा. हे बघा, उदाहरणार्थ जेव्हा तुम्ही नम्मा होमिओपॅथीमध्ये येता तेव्हा तुमच्या हाडाची झीज झालेली असेल आणि उपचार चालू केल्यानंतर ती झीज किती भरली आहे हे प्रत्येक टप्प्यामध्ये आम्ही तुम्हाला दाखवतो. त्यामुळे काय होतं, प्रत्येक टप्प्यावर तुमचा नम्मा होमिओपॅथीच्या उपचार पद्धतीवरचा विश्वास वाढत जातो आणि हा वाढलेला विश्वास रुग्णाला मानसिकदृष्ट्या मजबूत करतो. त्यामुळे कोणत्याही रोगावर लवकरात लवकर नियंत्रण प्राप्त करण्यास मदत होते. थोडक्यात काय तर आमचा इम्युनोजेनिक मायस्मॅटिक 6th जनरेशन होमिओपॅथिक फॉर्म्युला हा ऑथेंटिक प्रूव्हन फॉर्म्युला प्रत्येक रुग्णासाठी वेगळा आहे. शिवाय चांगल्या क्वालिटीची औषध सामुग्री आम्ही वापरतो, म्हणूनच रुग्णांना पूर्णपणे आराम मिळतो. वा. आता हा रुग्ण समजा इतर ठिकाणी गेला तर इतक्या डिटेलमध्ये त्यांचं निदान होईल की नाही याबाबत मला शंका येते बरं का. कारण हे बघा, सांधे दुखतात म्हणून त्याला पेन किलर दिलं जाईल, सोबतच त्याचं काहीतरी मेडिकेशन चालू केलं जाईल, तेल वगैरे दिलं जाईल, पण त्यामुळे तो आजार पूर्णपणे बरा होईल का ह्याची शाश्वती नाहीच आहे. पण नम्मा होमिओपॅथीमध्ये जेव्हा तुम्हाला तुमच्या शारीरिक आणि मानसिक कंडिशननुसार तुम्हाला उपचार मिळतो तेव्हा आम्ही सांगतो की तुमचा अर्थरायटिस हा पूर्णपणे बरा होईल आणि तो भविष्यात उद्भवणार नाही याची खात्री आहे. अरे बापरे. नम्मा म्हणजे सबकी अम्मा असं म्हणायला काहीच हरकत नाही है ना. आणि तुमचा जो काही विश्वास आहे हा विश्वास पाहून ना मला खरंच खूप बरं वाटतंय. आमच्या उपचार पद्धतीवर पूर्ण विश्वास आहे आणि हा विश्वास चुटकी वाजवून आलेला नाही बरं का. यामागे प्रचंड मेहनत आहे आणि मागच्या 25 वर्षांपासून बरे झालेले पेशंटसुद्धा आहेत. बघितलंत मंडळी, यांचा अनुभव, यांची जी काही उपचार पद्धत आहे ती बऱ्याच लोकांनी अनुभवलेली आहे. आणि तुम्हाला किंवा तुमच्या नातेवाईकांना, जवळपासांच्या व्यक्तींना जर हा आजार असेल आणि तुम्हाला याच्यावरती ट्रीटमेंट घ्यायची असेल तर नम्मा होमिओपॅथी यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स खाली स्क्रीनवरती तुम्हाला झळकताना दिसत असतील. आणि इतकंच नाही तर तुम्हाला जवळच्या ब्रांचमध्ये जाऊन जर त्यांच्याशी संपर्क साधायचा असेल, थेट त्यांची भेट घ्यायची असेल तरी ॲड्रेस तुम्हाला खाली स्क्रीनवर दिसत असतील. नक्की कॉन्टॅक्ट करा. बरं डॉक्टर, आता मला सांगा, म्हणजे समजा जर माझा हात दुखत असेल किंवा एखाद वेळेस माझी पाठ दुखत असेल तर हा संधिवात आहे की नाही हे कसं ओळखायचं? म्हणजे संधिवात नेमका आजार काय आहे आणि तो कशामुळे होतो याबद्दल जरा मला एक्सप्लेन करू शकाल? नाही, एखाद्या वेळेस जर का तुमची पाठ दुखत असेल तर तो संधिवात असेलच असं नाही बरं का. संधिवात म्हणजे सांध्यांच्या आजारासंदर्भातला एक सामान्य शब्द आहे ज्यामध्ये सांध्यांमध्ये वेदना, सूज, कडकपणा आणि हालचालींमध्ये अडचण येते. संधिवात म्हणजेच अर्थरायटिस, यातील ऑर्थो ह्याचा अर्थ होतो हाड आणि एटिस म्हणजे इन्फ्लमेशन, म्हणजेच एखाद्या हाडांमध्ये येणारी सूज आणि त्या सूजेनंतर येणारा जो आजार आहे त्याला अर्थरायटिस म्हणतात. अर्थरायटिसमध्ये पेशंट्सला वेदना होतात पण ते सरळपणे दुर्लक्ष करतात आणि त्या टेम्पररी लेवलला काही मेडिकेशन्स घेतात आणि असंच दुर्लक्ष करण्यामुळे त्यांचे सांधे दुखण्याचा जो काही त्रास आहे ना तो क्रॉनिक व्हायला लागतो. आधीच्या काळामध्ये 50 ते 60 नंतर संधिवात व्हायचा, संधिवात झालाय असं ऐकण्यात यायचं, पण हल्ली 20ल्या तरुणांमध्ये सुद्धा संधिवाताची लक्षणं आपल्याला दिसतात. इज इट? याचं कारण शोधायला आम्ही रिसर्च केला तर आम्हाला कळायला लागलं की लोकांची बदलती जीवनशैली आणि वाढता स्ट्रेस या सगळ्यासाठी कारणीभूत आहे. म्हणजेच काय तर आत्ताची जी खराब झालेली लाईफस्टाईल आहे किंवा जे लोक फूड प्रॉपरली इंटेक घेत नाहीत त्यांच्या हाडांवर त्याचे दुष्परिणाम होतात आणि त्याच्यातूनच पेशंट संधिवाताकडे जातात. मग आता नम्मा होमिओपॅथीने यावर रामबाण इलाज शोधून काढलेला आहे.
आम्ही डेव्हलप केलेला इम्युनोजेनिक मायझमॅटिक 6th जनरेशन होमिओपॅथिक फॉर्म्युला तुम्हाला यातून बाहेर काढण्यासाठी नक्कीच उपयोगी ठरतो. ग्रेट. बरं डॉक्टर, मगाशी जसं तुम्ही म्हणालात की संधिवाताचे 100हून अधिक प्रकार आहेत, तर त्यातले नॉर्मली भारतीय नागरिकांमध्ये आढळणारे प्रकार किती आहेत? जो सर्वसामान्य आर्थरायटिस आहे त्यात पहिल्या क्रमांकावर येतो ऑस्टिओ आर्थरायटिस. ओके. यामध्ये सांध्यातली कुर्चा म्हणजेच कार्टिलेज, त्याला आपण गाद्या असं सुद्धा म्हणतो, ओके, त्या डॅमेज होतात, ज्यामुळे हाडे एकमेकांवर घासतात आणि त्यामुळे वेदना आणि सूज येते. हे प्रामुख्याने वृद्ध व्यक्तींमध्ये आपल्याला आढळतं. त्याचबरोबर ज्यांचं वजन जास्त आहे त्यांच्या वजनामुळे सर्व भार हा त्यांच्या गुडघ्यांवर येतो आणि त्यामुळे गाद्या डॅमेज होण्याचे चान्सेस जास्त वाढतात. आता अशा रुग्णांना नॉर्मल ॲक्टिव्हिटी करायला सुद्धा खूप त्रास होतो. तर अशा कंडिशन्समध्ये सर्जरी किंवा ऑपरेशन सजेस्ट केलं जातं. पण नमा होमिओपॅथीच्या औषधांनी ती तुमची सर्जरी आम्ही टाळू शकतो. ओके. म्हणजे एखादा तरुण असेल आणि त्याचं वजन जास्त असेल तर त्यालाही ऑस्टिओ आर्थरायटिस होऊ शकतो? आपण ऑस्टिओ आर्थरायटिसची लक्षणं बघितली तर सांध्यांमध्ये वेदना आणि कडकपणा येणे, हालचाल करताना सांध्यांमधून आवाज येणे, विशेषतः गुडघे, मांड्या आणि हाताच्या सांध्यांमध्ये, तसंच सांध्यांमध्ये सूज येणे, ही लक्षणं तर आजकाल तरुणांमध्ये सुद्धा दिसत आहेत. म्हणजे तरुणांमध्ये बदलती लाईफस्टाईल हे ऑस्टिओ आर्थरायटिस होण्यामागचं कारण आहे का? ते अनेक कारणांपैकी एक कारण असू शकतं, पण जीवनशैलीमुळे होणारा संधिवात हा गाऊट प्रकारात मोडला जातो. त्याबद्दल आपण पुढे बोलूच. आता मी जसे अनेक कारणं सांगितली तशी ती कोणती, तर बघा, वृद्धत्व हे एक मुख्य कारण आहे. वय वाढल्यावर सांध्यांमधील कार्टिलेज हळूहळू झिजू लागतं. हे कार्टिलेज हाडांना एकमेकांना घासण्यापासून वाचवतं, परंतु वयोमानानुसार त्याची झीज होत जाते. हे सामान्यतः वयाच्या 50 नंतर अधिक आढळते आणि वृद्ध व्यक्तींमध्ये ऑस्टिओ आर्थरायटिस होण्याची शक्यता वाढते. दुसरं कारण आहे सांध्यांवरचा जास्त भार. सांध्यांचा दीर्घकाळ वापर, विशेषतः एका विशिष्ट हालचालीची वारंवार पुनरावृत्ती करणे, सांध्यांवर अतिरिक्त ताण आणू शकतो. यामुळे काय होतं तर गाद्या झिजतात आणि हाडे एकमेकांवर घासू लागतात. त्यामुळे ऑस्टिओ आर्थरायटिस होऊ शकतो. उदाहरणार्थ, खेळाडू, बांधकाम कामगार किंवा जास्त वेळ उभं राहण्याची गरज असलेल्या व्यवसायात असणारे लोक यांना हा धोका सगळ्यात जास्त असतो. तिसरं कारण म्हणजे जखम किंवा अपघात. पूर्वीच्या सांध्यांच्या जखमा किंवा अपघातांमुळे सांध्यांचे नुकसान होऊन त्या ठिकाणी गाद्यांची झीज वाढते. आता ही झीज भविष्यात ऑस्टिओ आर्थरायटिसमध्ये परिवर्तित होऊ शकते. ओके. दुसरं आहे अनुवंशिकता. हे सुद्धा एक कारण असू शकतं. ऑस्टिओ आर्थरायटिसच्या बाबतीत अनुवंशिक घटकांचा मोठा प्रभाव दिसतो. जसं कुटुंबातील इतर सदस्यांना हा आजार असेल तर इतर बाकीच्या सदस्यांनाही हा धोका अधिक असतो. काही विशिष्ट जनुके म्हणजेच जीन्स कुर्च्याच्या संरचनेवर परिणाम करतात आणि त्यामुळे ऑस्टिओ आर्थरायटिसचा धोका वाढत जातो. तसंच लठ्ठपणा. लठ्ठपणामुळे सांध्यांवर, विशेषतः गुडघे, कंबर, नितंब म्हणजे मागचा कमरेखालचा जो भाग आहे यावर अधिक भार पडतो. या अधिक भारामुळे गाद्या परत झिजतात आणि हाडे एकमेकांवर घासू लागतात. त्यामुळे ऑस्टिओ आर्थरायटिस होतो. लठ्ठ व्यक्तींमध्ये या आजाराचा धोका इतरांपेक्षा अधिक असतो. त्यानंतर सांध्यांना ताण देणे हे सुद्धा ऑस्टिओ आर्थरायटिसचाच एक कारण असू शकतं. यात चुकीच्या पोश्चरमध्ये बसणे, जड वस्तू उचलणे किंवा दीर्घकाळ एकाच स्थितीत राहणे यामुळे सांध्यांवर अतिरिक्त ताण येतो. या ताणामुळे गाद्या वेगानं झिजतात आणि हाडे एकमेकांवर घासू लागतात. या प्रकारात IT मधील लोकांची संख्या आम्ही जास्त बघतो, कारण त्यांना कम्प्युटरसमोर तासनतास बसावं लागतं आणि बऱ्याचदा तर यांचा बसण्याचा पोश्चर बरोबर नसतो. हे लोक स्पॉन्डिलायटिसला पण निमंत्रण देतात. एक्झॅक्टली. नाही, म्हणूनच संधिवातासोबतच स्पॉन्डिलायटिस हा शब्द मला बरेचदा ऐकायला मिळतो. ऑस्टिओ आर्थरायटिस प्रमाणेच स्पॉन्डिलायटिस हा सुद्धा खूप कॉमन आहे बरं का. नेमका हा काय आजार आहे? हा आजार मणक्यांच्या संबंधित आहे. म्हणजे बघा, आपल्याला 33 मणके आहेत. 33? मणका तर एकच आहे ना, म्हणजे पाठीचा मणका दुखतो वगैरे असंच आपण म्हणतो ना? नाही, बघा, 33 मणक्या मिळून एक कणा होतो. ओके. आपल्याला कणा एक आहे आणि मणके 33 आहेत. ओ अच्छा.
तसा शब्दप्रयोगही वापरतो ना आपण. काय तो पाठीचा कणा मोडेल पण वाकणार नाही वगैरे, है ना? या बाण्याचा शब्दशः अर्थ घेतला तर एखाद्याला स्पॉन्डिलायटिस झाला आहे आणि त्याला वाकता येत नाहीये. कारण काय? तर स्पॉन्डिलायटिसमध्ये मणका स्टिफ होतो आणि आपल्याला वाकता येत नाही आणि हालचालही करता येत नाही. म्हणजे कुणी हा शब्द प्रयोग वापरलास तर त्याला आपल्याला विचारता येईल की तुला स्पॉन्डिलायसिसचा आजार आहे का म्हणून. विचारू शकता. त्यासाठी हा आजार काय आहे हे तर जाणून घेऊया. हो, एक्झॅक्टली. बघा हा, आपले जे मणके आहेत त्यांच्या सांध्यांमध्ये डिस्क असते. ओके. ज्याला आपण गादी म्हणतो. आता ही गादी जेव्हा सूज येते त्यामुळे ती घासली जाते आणि स्पॉन्डिलायटिस उद्भवतो. स्पॉन्डिलायटिसचे तसे बरेच प्रकार आहेत बरं का, पण प्रामुख्याने 4 प्रकार आहेत आणि ते कॉमन आहे. त्यातला पहिला प्रकार म्हणजे सर्व्हायकल स्पॉन्डिलायटिस. हा 70 ते 80% लोकांमध्ये आपल्याला बघायला मिळतो. आता सर्व्हायकल म्हणजे काय? तर आपल्या मानेचे जे 7 मणके आहेत, C1 पासून ते C7 पर्यंत ते इफेक्ट होतात. यामध्ये मानेच्या आणि खांद्याच्या भागात दुखणे, अशक्तपणा आणि हालचालींमध्ये अडचण येऊ शकते. ओके. इफ यू डोंट माइंड, तुम्ही तो नवीनवाला गोलमाल चित्रपट पाहिलाच असेल. त्यात मनोज जोशी सरांनी एका प्रिन्सिपलचं कॅरेक्टर केलं होतं. तर ते कॅरेक्टर सतत गळ्याला ना पट्टा लावून फिरायचा. तर त्याला सर्व्हायकल स्पॉन्डिलायटिस म्हणतं का? नाही, तो अँकलायझिंग स्पॉन्डिलायटिस. त्यावर मी येणारच आहे. अच्छा, म्हणजे पुष्पाला झालेला तो स्पॉन्डिलायटिस. हां, तो असू शकतो. ओ अच्छा. मला आत्ता हळूहळू समजायला लागलंय की पुष्पा मैं झुकेगा नाही साला का म्हणायचा. का? हो, त्याला स्पॉन्डिलायटिसमुळे वागता येत नसेल ना. हा विचार तर मी केलाच नव्हता. बरं डॉक्टर, 33 मणक्यांपैकी पाठीतले आपले 7 मणके झालेले आहेत. आणखीन पुढचे? आणखी आता पुढचे 12 मणके. यात मानेच्या आणि कमरेच्या मध्ये जे 12 मणके आहेत म्हणजे T1 पासून ते T12 पर्यंत हे अफेक्ट होतात. तेव्हा जो स्पॉन्डिलायटिस होतो त्याला थोरॅसिक स्पॉन्डिलायटिस असं म्हणतात. तिसरा म्हणजे लंबर स्पॉन्डिलायटिस. हा 90% लोकांमध्ये आपल्याला बघायला मिळणारा सगळ्यात कॉमन स्पॉन्डिलायटिसचा एक प्रकार आहे. यात कमरेचे 5 मणके जे आहेत L1 पासून ते L5 पर्यंत अफेक्ट होतात. यामध्ये कमरेत दुखणे, पायांमध्ये कमकुवतपणा किंवा शिरांमध्ये ताठरपणा येऊ शकतो. आणखी कमरेतून चालू होणारा सायटिका नावाचा एक आजार आहे. सायटिका म्हणजे कमरेतून पायापर्यंत जाणारी तीव्र वेदना. आता याचं मुख्य कारण म्हणजे सायटिक नर्ववर येणारा दबाव. सायटिक नर्व ही कमरेतून सुरू होऊन पायाच्या खालपर्यंत जाते आणि जर त्यावर दबाव आला तर या मार्गावर वेदना, मुंग्या येणे किंवा सुन्नपणा होऊ शकतो. आता बघा हा, कमरेतील डिस्क सरकली किंवा कमरेतील हाडांचा भाग वाढला तर सायटिक कंडिशन दिसून येते. सायटिक आणि आता सांगितले ते 3 स्पॉन्डिलायटिसचे प्रकार बरे होऊ शकतात. याच्या वेदना आपण एकदा सहनही करून घेऊ शकतो. पण स्पॉन्डिलायटिसचा जो 4था प्रकार आहे ना, तो अत्यंत भयानक आहे बरं का. यात प्रचंड वेदना होतात, मणका हलत सुद्धा नाही आणि वेदनेमुळे पेन किलरचा भडीमार आपल्यावर करावा लागतो. त्याचा परिणाम काय? तर किडण्यांवर होतो. या भयानक स्पॉन्डिलायटिसचं नाव आहे अँकलायझिंग स्पॉन्डिलायटिस. हा म्हणजे गोलवालवाला, हो ना? हो, मगाशी जो तुम्ही उल्लेख केलात ना तो हाच. ओके. हा खरंच गोलमाल आहे बरं का. कारण हा एक ऑटोइम्युन डिसीज आहे. यामध्ये आपली इम्युन सिस्टीम म्हणजेच रोगप्रतिकारक शक्ती आपल्याच मणक्यांच्या कार्यपद्धती विरुद्ध काम करत असते. म्हणजे जी रोगप्रतिकारक शक्ती आपली रक्षक आहे तीच आपली भक्षक बनते. हो. बापरे. हा रक्तामधला वात असतो. हा मणक्यांमध्ये व्हाईट प्रोटीन तयार करतो आणि त्यामुळे मणके स्टिफ होतात. पेशंटची मान हलत नाही हे आपण बघतोच. तुम्हाला अँकलायझिंग स्पॉन्डिलायटिस आहे का नाही याकरता HLA-B27 आणि ANA ब्लड टेस्ट केली जाते. ओके. आणि तुम्हाला योग्य ते उपचार दिले जातात. यावर वेळेत उपचार घेतले नाही तर पुढे जाऊन ही कंडिशन बांबू स्पाईनमध्ये रूपांतरित होते आणि आपली हालचाल नेहमीसाठी रिस्ट्रिक्टेड होते. हा खरंच भयानक प्रकार आहे. आणि म्हणूनच तर आम्ही नेहमी आवाहन करतो की तुम्हाला स्पॉन्डिलायटिस किंवा आर्थरायटिसची काहीही लक्षणं जाणवत असतील तर एकदा नम्मा होमिओपॅथिकला नक्की व्हिजिट करा. मला तो आजार आहे का नाही याची एकदा पुष्टी करून घ्या. आणि आजार असेल तर लवकरात लवकर तुम्हाला नम्मा होमिओपॅथीमध्ये ट्रीटमेंट चालू करता येईल. आमचा इम्युनोजेनिक मायस्मॅटिक 6th जनरेशन होमिओपॅथिक फॉर्म्युला तुम्हाला यात खूपच लाभदायक ठरेल.
मला वाटतं अमिताभ बच्चन आणि ऋतिक रोशन यांना स्पॉन्डिलायसिसचा त्रास होता आणि अनिल कुंबळे यांना पण आर्थरायटिसचा त्रास होता, बरोबर ना? बरोबर. बरं डॉक्टर, आता आपण ऑस्टिओ आर्थरायटिस आणि स्पॉन्डिलायटिस हे 2 प्रकार डिस्कस केले. अजून कोणकोणते प्रकार असतात? आणखी रुमेटॉइड आर्थरायटिस हा सुद्धा अँकलायझिंग स्पॉन्डिलायटिस प्रमाणेच गोलमाल आहे बरं का. म्हणजे हा सुद्धा एक ऑटो इम्युन आजार आहे? हो, याला आमवाद सुद्धा म्हटलं जातं. खूप रिसर्च केल्यानंतर आम्हाला असं जाणवलंय की हे जे ऑटो इम्युन आजार आहेत आणि त्याच्यामधून जो आमवाद होतो तो ट्रीट करण्यासाठी डिफिकल्ट आहे जरा. कारण या आजारांचं जे कारण आहे ते तुमच्या खाण्यापिण्यात नाही बरं का. या आजाराचं मुख्य कारण एकतर हेरिडिटरी आहे किंवा स्ट्रेस फॅक्टर आहे. आपण बघतोच आजकाल स्ट्रेस किती वाढला आहे. लोक फक्त फिजिकल फिटनेसला इम्पॉर्टंट देतात पण माइंडच्या हेल्थवर कधीच लक्ष दिलं जात नाही. यामुळे जो आर्थरायटिस होतो तो ऑटो इम्युन डिसीज असतो. यात ऑटोचा अर्थ होतो सेल्फ मेड, म्हणजेच तो स्वतःहून उद्भवतो. ओके. यात रोगप्रतिकारक शक्ती जी तुमच्या जॉईंटच्या अगेन्स्ट काम करायला लागते, त्यामुळे डिफॉर्मिटी यायला लागते आणि आपल्याला आमवाताची समस्या उद्भवते. आता या आजाराची सुरुवात छोट्या सांध्यांपासून होते. हळूहळू याची लक्षणं ठळक दिसायला लागतात. जसे की स्त्रियांमध्ये त्यांना भांडी घासताना त्रास होतो, पीठ मळताना त्रास होतो आणि त्यांना वाटतं की कामामुळे त्यांना त्रास होतोय आणि अशामुळे दुर्लक्ष केलं जातं आणि नकळत आमवाद शरीरामध्ये वाढायला लागतो. आणि हा आजारच असा आहे की एका सांध्यांपासून त्याची सुरुवात होते आणि शरीराचा प्रत्येक सांधा याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होतो. ओके. आणि तुमचा सांधा तो वाकडासुद्धा होतो. एकदा का तुमचा सांधा खराब व्हायला लागला की कुठल्याही औषधांनी त्याला नॉर्मल करणं खूप कठीण असतं. बरं डॉक्टर, मला शेवटी एक सांगा की याचे परिणाम काय होतात किंवा याचं नुकसान काय होऊ शकतं? याचं नुकसान म्हणजे सांध्यांची कायमस्वरूपी हानी होऊ शकते. हालचालीत अडचण निर्माण होऊन तुमच्या कार्यक्षमतेत घट येऊ शकते. ओके. परमनंट डिसॅबिलिटी म्हणजेच अपंगत्व येऊ शकते. एवढं? संपूर्ण आयुष्य रुग्णांना व्हीलचेअर किंवा इतर सहाय्यक साधनांचा वापर करूनच चालावं लागतं. हृदयविकार आणि रक्तवाहिन्यांचे विकाराचा धोका वाढत जातो. हाडे तुटण्याची शक्यता वाढते आणि हृदयाच्या समस्या येऊ शकतात. तुमच्या मानसिक स्वास्थ्यावर परिणाम होतो. रुग्णांमध्ये नैराश्य, चिंता यासारख्या मानसिक आरोग्याच्या समस्या सुद्धा उद्भवण्याची शक्यता असते. हाडे वेडीवाकडी होऊ शकतात. हाडांची हालचाल बंद झाली म्हणून तुम्हाला घरीच बसावं लागेल. तुमचा जॉब संकटात येईल. परिणामी शारीरिक त्रासासोबत आर्थिक संकटही तुमच्यावर ओढावेल. म्हणून तुम्हाला होणाऱ्या वेदनांकडे दुर्लक्ष करू नका. लगेच आमच्या क्लिनिकला या. इम्युनोजेनिक मायस्मॅटिक 6th जनरेशन होमिओपॅथिक फॉर्म्युला वापरा आणि पुढे येणारे धोके टाळा. समजा तुमच्या क्लिनिकला जर कोणाला यायला जमलं नाही, काही कारणास्तव व्हिजिट करता आलं नाही, तर मग अशा वेळेस काय करायला पाहिजे? आमची ऑनलाईन कन्सल्टेशन सुद्धा आहे ना. ओके. बघा, आम्ही भारतात 30 ते 35 शहरांमध्ये आहोत. पण इतर शहरातील लोकांनाही आमची ट्रीटमेंट घ्यायची असेल तेव्हा ते ऑनलाईन कन्सल्टेशनचा पर्याय नक्की वापरू शकतात. तसंच काही वयस्कर रुग्ण आहेत, काही प्रेग्नंट स्त्रिया आहेत. अशा केसमध्ये पण त्यांना त्यांच्या शहरामध्ये ब्रांच असून सुद्धा व्हिजिट करता येत नाही. तर ह्या केसमध्ये आम्ही ऑनलाईन कन्सल्टेशन देतो. नाईस, रिअली नाईस. बरं मॅडम, आत्तापर्यंत तुम्ही दिलेल्या माहितीसाठी तुमचं खूप खूप धन्यवाद. आजच्या ह्या चर्चेतून तुम्ही आम्हाला आर्थरायटिसच्या लक्षणांपासून ते उपचारांपर्यंत खूप महत्त्वाची माहिती दिली. फक्त आता जाता जाता माझ्या मनातले राहिलेले 2 प्रश्न विचारतो तुम्हाला. होमिओपॅथीच्या गोळ्या ह्या गोड का असतात? आणि दुसरा प्रश्न, कांदा आणि लसूण यांचा होमिओपॅथीशी नेमका झोल काय? तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर देते. हां. होमिओपॅथीच्या गोळ्या लॅक्टोजने बनलेल्या असतात म्हणून त्या गोड असतात. मग तुम्ही डायबिटीसच्या पेशंट्सना पण गोड गोळ्या देता का? पण त्यात ग्लुकोज नसतंच ना. ओके. म्हणजे आम्ही गोड गोळ्या देतो पण तुम्हाला साखर नाही देत. आणि डायबिटीस हा आजार फक्त साखर खाल्ल्यानेच होतो असं नाही. याबद्दल आपण सविस्तर माहिती पुढच्या कुठल्या एका पॉडकास्टमध्ये बोलूया. हो नक्कीच. बरं, माझा आणखीन एक राहिलेला प्रश्न म्हणजे कांदा लसूण आणि होमिओपॅथीचं का पटत नाही? ते पूर्वी एकमेकांचे शत्रू होते. कारण होमिओपॅथीची औषधं ही सूक्ष्म स्वरूपात दिली जातात. ओके. आणि असं मानलं जायचं की कांदा लसूणच्या वासामुळे त्या औषधांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होईल की काय. पण नम्मा होमिओपॅथीने रिसर्च करून इम्युनोजेनिक मायस्मॅटिक 6th जनरेशन होमिओपॅथिक फॉर्म्युला तयार केला आणि त्यामुळे आमचं वैर आता संपलेलं आहे बरं का.
वा, म्हणजे तुम्ही शांती दूत बनूनच आलेलात. आपण आजचा हा हेल्थ टॉक्स इथेच थांबवूया आणि भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी राहा. नम्मा होमिओपॅथी, आरोग्य संजीवनी.